जबरदस्त साईज. फेऱ्या कमी व्हायला पाहिजेत म्हणून साठी हा जुगाड आहे. नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, माझ्या पाठी बघताय ही सगळी पोरं उभी आहेत. कुणाच्या खांद्यावर जाळ्या आहे, कुणाच्या खांद्यावर फावडी आहेत, तर कुणाच्या खांद्यावर पाण्याच्या बॉटल्स आहेत. तर एकंदरीत मित्रांनो, आजचा दिवस खूप मेहनतीचा असणार आहे आणि त्याबरोबरच मजेचा सुद्धा असणार आहे. तर कारण का, तर आत्ता आपण चाललोय बंग लावायला, म्हणजेच की जाळं लावायला. कोळी भाषेत म्हणायचं झालं तर वाण. तर आजचा दिवस जो असणार आहे फुल मेहनतीचा असणार आहे आणि उद्या सकाळी आपल्याला त्याचा रिझल्ट भेटणार आहे. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मी तुम्हाला उद्याचा जो सकाळी 4 वाजता मासे पकडायला जाणार आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये मी टाकतो. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओची मजा घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मित्रांनो, मी आजची व्हिडिओची मेहनत बघताय. हे बघा, ही जाळी घेऊन चालली. ते रितू निखिल आहे, विशालने एकट्याने एक जाळं घेतलंय आणि पाठीमागे ही लाईन बघताय आपले सगळे ग्रुप मेंबर आहेत. आजची जी आपण मासेमारी करणार आहे ना, ती ग्रुप मेंबरने करणार आहोत. कारण की काय ना, हां फावडे आपल्यालाच घ्यायचे. आज आपण जाळं जे आहे ते उभं करून ठेवणार, म्हणजे की जाळ्याची पूर्ण तयारी आज करणार. आता पाण्याला ओठ फिरलेला आहे आणि जेव्हा पाणी रात्री फुल भरेल त्यानंतर आपल्याला मासे जाळ्यामध्ये येतील ते आपल्याला आता पहाटे 4 वाजता माहीत पडेल. चला, एवढी जी जाळी आहेत ना, ती जाळ्याची इथे जमवाजमी चालू आहे. बघा, अजून आपली जाळी येणार आहेत. मेहनत खूप असणार आहे मित्रांनो. बघूया. बघा, एक नंबरचा काय बोलतात घोरपी समोर बघा, मस्त फुल पाणी भरलेलं आहे आणि आता आपण त्याच खालच्या टोकाला जाऊन आपलं जाळे लावायचं काम करणार आहोत. बस एक 5-10 मिनटात आपण आपल्या जागेवरती पोचू. काय नजारा आहे, खूप सुंदर. ही बघा कशी लाईन लागलेली आहे. इकडे जाळी किती आहेत? 1 2 3 4 5. खूप मेंबर असणार आहेत आज. हे बघा, कारण आहे ना, आज मेहनत खूप आहे त्यामुळे खूप मेंबर आहेत आपल्याकडे. अजून पाठीमागून येणार आहेत बरीच लोक. कुठे गाजूरले? काजूरली इकडे आहे. हां आणि इकडे संगमेश्वर आहे. ओके. आणि इकडे आमचं चिपळूण गाव आहे. चिपळूण मध्ये लास्ट टोक वीर. ओके. तर आता आपण कुठे चाललोय? खाली. आता आम्ही खाली जातोय मोके आणायला. जातोय. ओके. ते असं म्हणजे मासे पकडतात ना, ते जाळं लावायला लागतं. हां त्याच्यामुळे असे मोक्याची जरूरत लागते. ओके. त्याच्यामुळे मोके आणायला जातोय आम्ही सर्वजण. हां. आणि दुसरा म्हणजे आम्ही कालच मुंबईवरून आलो. अच्छा. म्हणजे गावी यायची मजा वेगळीच असते मासे पकडायची. बरोबर, हे तर 100% खरं आहे. आणि सर्व पोरं मुलं एका ठिकाणी भेटतात, माशाला वगैरे सर्व एकत्र येतात. हे खूप बरं वाटतं. म्हणजे सांगायचं झालं तर की मजा असते खूप. मजा म्हणून. बरोबर. मुंबईच्या कामाच्या धावपळीत म्हणजे एन्जॉय करायला भेटतो एक गावी. बरोबर, हे एक मजा वाटते 100%. तर मित्रांनो, भरतदाने त्याचं मन मोकळं केलेलं आहे किंवा त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पाठीमागे बघताय अजून सारे आपली पोर आहेत. चला, मासे भेटतील तेव्हा तुम्हाला वाटेल की बाय यांच्या खाडीमध्ये खूप मासे आहेत. शाबाश. फक्त बघा तुम्ही, आजची रात्र आणि उद्या सकाळी मासेच मासे. चला, व्हेरी गुड. ऋतूच्या तोंडात साखर पडो आणि आपल्याला सकाळी मासे मिळो. बस. आपले जे मोके होते ना, ते इथे ठेवले होते जाळं लावण्यासाठी. तर आता आपण मोके घेऊन चाललोय. आपल्याला त्या वरच्या ठिकाणी जाळं लावायचं आहे, त्या तिकडे वरती. तर आता आपण आहे ना, हे जे मोके आहेत म्हणजे हे मोके उभे करून त्याला जाळं बांधून घेणार. आता हे मोकं घेऊन जायचं काम चालू आहे इकडे. हे बघा, भरतदा खूप मेहनत घेतोय, काय भरोसा नाही. कारण मासे पकडायला मेहनत तर भरपूर लागते. मेहनत तर लागते पक्का रे. जामच मेहनत घेतोय. पाठीमागे दत्ते आप्पा आहेत. संकेत जाऊ की नको विचार करतोय. बघ भाऊ, जाम मेहनत घेतोय. हे बघताय तुम्ही. एक्सपर्ट. हे तर खरं आहे, मासे पकडणार एक्सपर्ट आहे. खूप मेहनत घेतोय. तिकडे रव्या आहे, बारको आप्पा आहे. हे बघा. आणि इकडे आता काहीतरी पोरांचा जुगाड चालू आहे. हे बघा, त्यांनी जुगाड केला आहे काहीतरी. म्हणजे मेहनत कमी होईल असं काहीतरी करतायत. चौघं मिळून एकत्र घेऊन जायचा विचार चालू आहे यांचा. हे बघा, हे सगळे बांबू असे लांब करून ठेवलेत 2 बांबूवर आणि चौघं मिळून उचलून घेऊन जायचा यांचा विचार आहे. हे बघा,
चौघांनी हे बांबू उचललेत. म्हणजे फेऱ्या कमी व्हायला पाहिजेत म्हणून साठी हा जुगाड आहे मित्रांनो. बघा चौघं मिळून बरेचसे बांबू घेऊन गेलेत. संकेत तू थांब, संकेत थांब. हे बघा देसी जुगाड. हे बघताय तुम्ही आता मोके मारायला सुरुवात केलेली आहे. आता एक साईडने मोके मारत जाणार, पूर्ण असं कवर करून घेणार आणि मग जेव्हा पूर्ण पाणी भरेल ना त्यावेळेस मग नंतर जेव्हा ओव्हट फिरेल त्यावेळेस मग आपण जाळं उठवायला येणार. आता सध्या मोके मारायचं काम चालू आहे. हे बघा किती मोके मारत आहेत. खूप उंच उंच मोके आहेत कारण पाणी इथे. मोका पुराची ट्रिक बघा कसं दोघं मिळून हासके देऊन मोका रेतीमध्ये पुरतायत. हे बघताय तुम्ही इकडून आता रस्सी बांधायला घेतले वरती उठवणीसाठी आणि जाळंसुद्धा बांधायला घेतलं आहे. जाळं बांधायला म्हणजे आता जाळं खाली पुरणार. जाळं खाली जे मोके मारलेत ना मोक्याच्या बुंद्याशी बुडून ठेवणार. पाण्यामध्ये बुडवून ठेवलं की पाणी फुल झालं की मग ह्या रस्सीच्या आधारे ही जी रस्सी बांधतायत इकडे बघा वरतून रस्सी जी बांधतायत ना त्या रस्सीच्या आधारे मग उठवणी करणार. आता इथून उठवणीसाठी डबल रस्सी बांधून झाली आपली. हे बघा ज्या मधल्या रस्सीवर जेव्हा पाणी भरणार ना उभं राहून मग ते वरती जाळं बांधणार. हाईट खूप घेतलेले मित्रांनो कारण इथे पाणी खूप भरतं. हे बघा हे बघा जवळजवळ 12 ते 15 फूट हाईटवर जाळं बांधलेलं आहे. त्या तिकडून आता जाळं पुरायला घेतोय. ते फक्त एक अंदाज कारण का बोईट मासे आहेत ना जाळ्याच्या वरतून उड्या मारतात. हे बघा जाळं पुरायचं काम जोरात चालू आहे. तर आता थोड्या वेळाने पाण्याला सुद्धा भरती लागेल. त्याआधी आपलं काम झालं पाहिजे. हे बघा इकडे एक मोका निघालाय. जाम करतायत त्याला. हे सगळे जुने जाणते आहेत आपली मंडळी एक्सपिरियन्स वाली पुराणी खिलाडी. बालाप्पा तोंड्यांना यशवंतप्पा हे सगळे जुनी लोक आहेत. त्यांना खाडीचा पुरेपूर अंदाज. या इकडून बऱ्यापैकी जाळं बांधून झालंय आणि आता इकडे चालू आहे. हे बघा इकडे चालू आहे. अजून हा एवढा पॅच बाकी आहे त्या दरेपर्यंत. असा हळूहळू तो पण पूर्ण होईल. हे जाळं पुरायलाच खूप वेळ लागतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला उशीर खूप होणार आहे. हे बघा तुम्हाला बोललेलो ना की मेहनतीचं काम आहे. का बराच वेळ गेलेला आहे. हे बघा अजून इथपर्यंतच पुरून झालं आहे. अजून बरंच जाळं पुरायचं आहे. तिकडे जाळं बांधायचं आहे. हे बघा एवढं अजून कवर करायचं आहे. आता आपलं सगळं जाळं लावून झालेलं आहे. आता आपण उठवणीसाठी रात्री 1 ते 1:30 वाजता येऊ आणि फुल पाणी हे सकाळी 3:30-4 वाजता पूर्ण पाणी जाईल. त्यानंतर मग खरी मजा असणार आहे जी मासे पकडायची ती तुम्हाला बघायला भेटेल. सध्या तरी आपलं जाळं लावून पूर्ण झालेलं आहे. बघताय हे थोडासा पॅच उरला आहे तो सुद्धा एक 10-15 मिनिटात होऊन जाईल. चला आता डायरेक्ट रात्री 1:30-2 वाजता भेटू. आता जाळं लावून झालंय तर आम्ही सगळे आता घरी जातोय. आता रात्री 11:30-12 वाजता येऊ उठवणी करायला आणि पूर्ण पाणी पडलं की मासे पकडायला सुरुवात करू. चला आता आपण सगळे घरी चाललोत. आता डायरेक्ट रात्री 12:30ला भेटू. तर मित्रांनो फायनली आता ती वेळ आलेली आहे जी तुम्ही दुपारच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही मोके मारले जाळं लावलं. हा सगळा प्रवास तुम्ही बघितला. तर आता ॲक्च्युली जी वेळ आली आहे की आपल्याला आता जाऊन जाळं उठवायचं आहे. पण ते तुम्हाला जाळं उठवताना दाखवता येणार नाही कारण का पाणी खूप उंच असणार आहे. जवळजवळ 15 ते 17 फीट पाणी उंच असेल. त्यामुळे फक्त मोजकीच लोक जाऊन ते जाळं उठवतील. मग त्यानंतर आम्ही एक जवळजवळ 2 ते 2.5 तास वेट करणार म्हणजे थांबणार पाणी पडण्याची वेळ बघणार. मग पाणी जसं ओव्हट लागेल तेव्हा मग आम्ही मासे पकडायला आतमध्ये उतरू. ते तुम्हाला मी दाखवतो. तोपर्यंत तुम्ही मागची व्हिडिओ पूर्ण बघा. चला आमच्यासोबत कंटिन्यू राहा. हे बघा चूच मासा बघा. हा काय जाळ्याला चिटकलाय. नाही आतून आहे. हे बघा ना
चावतो कधीच पकड. एक चूच मासा आतून आहे, आतून आहे, आतून आहे. मस्त साईज आहे. इथे काहीतरी रोशनला दिसलं. काय रे? खरबी खरबी. मस्त size. तांबूश आहे, तांबूश आहे, तांबूश आहे दीपक, तांबूश आहे. ही बघ, ही बघ, ही बघ. उचल उचल दीपक, उचल. हे बघ पुढे पुढे लगेच लक्षात ठेव. हे बघ तांबूशी. हे पुढे 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 दाखव ना, की निश्चित दाखवा मला. चूच चूच आहे दीपक. घे घे घे, उचल. हात घाल, हात घाल, हात घाल. अरे अशी काय उचलतोस तू? अरे हो पाया खाली. नाही चावली नाही मी याला, काय नाही चावली ती माझ्या पण पायाला आली. मोठे ह्याला ह्याला घे, ह्याला घे दीपा, ह्याला घे. हा बघ, हा बघ. हा घे, उचल. हा आला 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 आला. अजून एक रव्या दाखव फक्त. रव्या रव्या काढून मला दाखव, पटकन दाखव ना. इना इना इना. चेप बाबू, चेप. दाखव दाखव बाबू. काय साईज आहे बघा, जबरदस्त साईज. अरे अरे खतरनाक साईज. ही बघा, चेपला, चेपली चेपली चेपली. मोठ्या साईडची बोयर आहे. निश्चित बाजूला ना तू. दीपक व्यवस्थित काढ. आई शपथ, काय साईजची बोयर आहे बघा मित्रांनो, जबरदस्त बोयर आहे. असं दाखवा. हे बघा, चूच 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 आहे. हां आलाय आलाय आलाय, हिंदीमध्येच आहे. पाय ठेव. अरे घे. निश्चित दाखव. हा ही बघ, ही बघ, ही बघ. बिग साईज आहे एकदम. ही बघ, ही बघ आरामात आहे. माझ्या पाठून आहे, माझ्या पाठून आहे. हा एक नंबर साईज, एक नंबर साईज. नाही नाही, थांबा थांबा, बाजूला सावकाश. अरे दीपा असं इन पूर्ण घे. वॉटर साईज यार, जबरदस्त साईज, मस्त साईज. एक साईज आहे, छोटी आहे, चालेल. तो दाखव. बालापाला कुर्ली भेटले, मस्त साईजची आहे कुर्ली. काय कुर्ली आहे काय? दाखव दाखव दाखव. डेंगे पडले, तीच पायाला चावली ना, तीच असेल. हा तोच असेल. तांबूशे, तांबूशी, तांबूशी. आरामात आरामात आरामात, तिथं आरामात. लावू नको तिला. चल, चढली वरती. हा काय बोलतो रे? तांबूशी कसला कलर आहे. सोड, मस्त साईजचे. हा ही बघ, ही बघ, एक चांगली बोयर आहे. उचल. बाबा काढ. कोंबड्याला कुर्ली आहे बघ कुठे. अरे पिशवीवाल्याला काय बघायला पण भेटत नाही. कुठे 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 दोन्ही एकत्र आले. पुढे गेलाय तो बघ, तो पाठीमागे भुरला 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 भुरला. याला काढ. थांब थांब, भुरला भुरला, थांब थांब. हाताला राप बाबू, भुरलाय. पुढे पुढे अजून इथं इथं. अजून रवरा काढतो इथं. अरे हो, तिकडे नाही ना. नाही इकडे. थांब थांब, मागे 2-3 गेली. ह्याला पकड, ह्याला पकड दीपक तू. अरे नाही वाला पा रे. अरे आम्ही किती फिरलो याच्यात यार. हे पिशव्या नको, तिथे बाजूला ठेवले वरती. एवढं मोठं विसरलो असतो यार. अरे थांब थांब थांब. हे पिशवी आणली का?
पिशवी आणली का तू? हा हा हा. रव्या हे बघ यार, एवढं पाठीमागे राहिलेली ही बघ. पहिल्या गावाला तेवढा मग काय साईज आहे रे यार. रव्या भर रव्या भर. आता पहिले पकडले तेवढा आहे. सावकाश. कामा नाही ते पाठीमागे यार मोठी. कुठे होती? अरे इथेच ह्याला. अरे अजून 4-5 बांगडे आहेत. मग मी काय बोललो 2-4 किलो मच्छी अजून. आईला. भरपूर मासा म्हणजे आपण असंच जात होतो आता. जाणार नव्हतं आम्ही तसं. चेपली हा मस्तच. रोशन आहे हाय इन मध्ये. पाहिजे हा. चिताडू नाही, बांगडी आहे बांगडी. हा सतीश बॅटरी मग मग आपला मग घे पिशवीत घे. मार उलटीन मार. अच्छा पोकळ झाली इन. मासं वाटायला जाऊ नको. मासं वाटायला जाऊ नको. काय तुझ्या हाताखाली काय लागलंय बघू दे. हा चूच आहे. अटकलाय जाळ. आता का भुरले एक भुरलं हिला घे. हे इथे भुरलाय. ही बघ हे हात. अरे यार पुढे हिला पकड. ह्याला पकड. असा नाही वरून नाही हात टाकायचा. ए बाबू लवकर ये. ही बघ. अरे बाबू हिला पण चेप. सतीश हात टाक. असा नको क्रॉस टाक. हा सतीशच्या हाताला लागलं. सतीशच्या हाताला लागलं. सतीशच्या हाताला लागली. चांगली मोठी लागली. चांगली साईजची भेटली. हे बघ साईज. जबरदस्त रे. ही बघ आजची. अरे हे काहीच नाही. मच्छी कमी आहे पण ठीक आहे. हे बघा मासे तसे जास्त भेटले नाहीत. कमी भेटले. जेवढी मेहनत झाली तेवढे मासे भेटले नाहीत पण काय हरकत नाही. कारण की आज दुपारी सुद्धा आपल्याला एक चान्स भेटणार आहे. आणि सध्या तरी सकाळच्या तानाला एवढे मासे भेटलेले आहेत. मित्रांनो आता मी व्हिडिओ इकडे स्टॉप करतो. जर ही तुम्हाला बंग्याची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.